नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनाकडून देशभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना। या योजनेबद्दलच शेतकऱ्यांसाठी एक नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि या अपडेट बद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, केंद्र शासनाकडून चालवली जाणारी शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। या योजनेअंतर्गत लोकसभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जी माहिती दिलेली आहे, जी अपडेट दिलेली आहे, ती सर्व शेतकऱ्यांच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। आता पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे जे हप्ते होते ते पेंडिंग होते। बरेचसे काही कारण आहेत त्यामध्ये आणि पेंडिंग असणारे हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाहीत। तर ज्या शेतकऱ्यांचे जे पेंडिंग हप्ते होते, जुने हप्ते, ते आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्यात येतील अशाबद्दलची अपडेट लोकसभेमध्ये बोलताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेली आहे। आता तुम्हाला माहितच आहे, रजिस्ट्रेशन जे आहे, पीएम किसान योजनेचं रजिस्ट्रेशन बंद झालेलं आहे आणि साईट बंद झालेली आहे। अशा प्रकारच्या ज्या काही चर्चा आहेत त्या चर्चा चुकीच्या आहेत। पीएम किसानचं रजिस्ट्रेशन बंद झालेलं नाही, अजून देखील सुरू आहे। तुम्ही जर पीएम किसान योजनेसाठी पात्र असाल, सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील, तर तुम्ही आता देखील पीएम किसानसाठी नोंदणीही करू शकता। आणि तुम्हाला नोंदणी कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपण लवकरच आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलला आताच सबस्क्राइब करून घ्या। तर आजचं जे अपडेट होतं पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे शेतकऱ्यांचे जुने हप्ते आहेत, जे पेंडिंग आहेत, आतापर्यंत बऱ्याच साऱ्या कारणांमुळे मिळाले नाहीत, ज्याची कारण आपण शेतकऱ्याचा लँड सीडिंग डाटा अपडेट नसेल किंवा मग आधार सीडिंगमुळे काही शेतकऱ्यांचे हप्ते हे प्रलंबित राहिले असतील, तर असे काही जे टेक्निकल प्रॉब्लेम आहेत जे यापूर्वी शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेले आहेत आणि त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे जे हप्ते, जुने हप्ते पेंडिंग होते, ते सर्व पेंडिंग हप्ते आता शेतकऱ्यांना देण्यात यावेत असं लोकसभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलेलं आहे। आणि सर्व शेतकऱ्यांना आता पेंडिंग जे हप्ते, यांचे पहिले 5, 6, 7 जे काही पेंडिंग हप्ते होते ते सर्व पेंडिंग हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहेत असं अपडेट केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लोकसभेमध्ये बोलताना दिलेलं आहे। आणि रजिस्ट्रेशन देखील सुरू आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तर तुम्ही जर समजा पीएम किसान योजनेअंतर्गत नवीन रजिस्ट्रेशन करू इच्छित असाल तर करू शकता। तर अशा प्रकारची पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट लोकसभेमध्ये बोलताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेली आहे। आता सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे, तुमचे हप्ते जे जुने प्रलंबित होते ते सर्व हप्ते आता तुम्हाला तुमच्या खात्यावर मिळायला सुरुवात होणार आहे। याबद्दलची जी काही नवीन अपडेट शासनाकडून मिळेल त्यानुसार आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती घेऊन येणार आहोत। त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा। अत्यंत महत्त्वाची अपडेट होती सर्व शेतकऱ्यांसाठी। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।